संस्कार मूर्ती आणि गडिंग्लजच्या मातीसाठी एक वेगळी दिशा देणारे मगर कुटुंबी सर रिटायर झाले, मॅडम रिटायर झाले. खरंच दोघांचं काम संपलं का? नाही. माझ्यासारख्याला तर तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहे. तर शिक्षकी पेशामध्ये पूर्वी कोट आणि धोतर असल्यानंतर गुरुजी रस्त्यावरनं चालले तर गडिंग्लज हादरायचं. म्हणजे गडिंग्लज नाही, कुठलाही ग्रामीण भाग गाव हादरायचं, पुढारी कोपऱ्यात असायचं. अरे गुरुजी आले, मुलं पळायची, माणसं पळायची. एक नैतिक दबदबा होता. गुरुजी धोत्रातनं विजारीत आले, चित्र बदलायला लागलं. पॅन्ट मध्ये आल्यानंतर पूर्ण इसकटून गेलं आणि ध्येयवादानं प्रेरित होऊन जगणारा शिक्षक वर्ग कमी झाला. फक्त होय बा म्हणणे आणि आपलं आयुष्य काढणं हे नाही. खरं समाज जर बदलायचा असेल, समाजाला योग्य दिशा द्यायची असेल, त्या आई बापाने आणि दुसरं गुरुजन. म्हणून जपानमध्ये जावा तुम्ही, शिक्षकाला इतकं महत्व कुठल्याही देशामध्ये नाही तितकं महत्व. एकदा अब्दुल कलाम चालले होते राष्ट्रपती असताना, एका खेडेगावात गाड्या सगळ्या थांबल्या आणि अब्दुल कलाम उतरले, म्हणाले माझे गुरुजी आहेत ते तुम्ही त्यांना भेटायला जा. राष्ट्रपती जाऊन सलाम करतात. ह्या पदाला एवढं महत्व, पण हे महत्व काही अंशी कमी होत. किंवा मदर सर तुम्ही जसा संघर्ष केला, म्हणजे वडरगाच्या वाळवण म्हणजे डोंगराळ भागामध्ये सुद्धा तुम्ही अस्तित्व वेगळं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चित्री सारख्या ठिकाणी येऊन चांगलं चित्री टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळा वर्ग निर्माण केला, एक प्रयत्न केला आणि युवकांना दाखवून दिलात की आपण काही करू शकतो. मॅडम आपण रिटायर झालात, माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की राहिलेलं आयुष्य स्वतःसाठी जगू नका, सरांसाठी जगू नका. ज्या मातीनं तुम्हाला मोठं केलं, ज्या बहिरीनं तुम्हाला आशीर्वाद दिला, ती बदलायची जरुरीत आहे. नसेल तर फार चित्र विचित्र आहे. कारण आत्ताची जी पिढी आम्ही बघतो ही फक्त व्हायबा आणि जी करण्यातच त्यांचं आयुष्य चालतं आणि जी संस्कृती गडिंग्लजची आहे ही नष्ट व्हायला. तेव्हा मी एवढंच म्हणे, आपण विद्यार्थी प्रिय होतात. कारण माझ्या दोन भाच्याही आपल्या विद्यार्थिनी, माझ्या मुली विद्यार्थिनी. आपण ज्यावेळेला सांगत होतात, प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होतात, आपुलकीनं नातं विद्यार्थ्यांच्या पर्यंत निर्माण केला होता की आजही ती मुलं आपलं नाव घेतात. मगर मॅडम म्हणजे आम्हाला सुद्धा वाटते की आमच्या मुलींच्या मॅडम म्हणजे आमच्या मॅडम. आणि मगर सरांचं तरी संघर्षमय जीवन मी बघितले, त्यांच्याशी कित्येकदा चर्चा सुद्धा मी करत होतो. सरही माझ्याशी चर्चा करत होते. वेगळं अस्तित्व आपण निर्माण केलं. असंच राहिलेलं आयुष्य आपणाला दोघांनाही आता कुणाला सलाम करण्याची जरुरी नाही किंवा कुणाला तर सांभाळून पुढे गेलं तर माझं आयुष्य पुढे जाईल असं नाही. पण ज्या पद्धतीने वेगळे विद्यार्थी घडवलात एमआर स्कूलच्या माध्यमातून, एक वेगळी एमआर स्कूलला खऱ्या अर्थानं बळकटी तुम्ही दिलात, तसं या नवीन पिढीला, नवीन गडिंग्लजकरांना एक वेगळी दिशा देण्यासाठी तुमच्या बुद्धीचा, तुमच्या हिमतीचा वापर करून एक वेगळा घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. म्हणतात जाताना कोणी काही नेत नाही. हे सहज माझे वडील मला काय म्हणे, अरे मी काय मिळवलं हे तुम्हाला जाताना तू बघशील. जी लोकसंख्या असेल मला पोहोचवताना ही मी मिळवलेली संपत्ती आहे. तसं मॅडम मी तुम्हाला इतक्यात वरती जाऊ देणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही वरती आहे की नाही मला माहित नाही, पण जेव्हा तुम्ही अभिमानानं म्हणाल मी या मातीनं मला माझं वेगळं पण गडिंग्लजमध्ये एक वेगळा दिशा देण्याचा मी प्रयत्न केला, माझं अस्तित्व मी निर्माण केलं,
त्या मातीनं माझी जाण राखली असं आपण म्हणाल. आणि खऱ्या अर्थानं हे मानवी जीवन सार्थकी लागल्याचं आपल्याला पुण्य लाभेल. किंवा राहिलेलं आयुष्य आपण आतापर्यंत यशस्वी झाला एका वेगळ्या दिशेने जगा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.